कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एसटी सवलत प्रवास कार्ड एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी कॅम्पमध्ये ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। शासनाच्या नियमानुसार एसटी डेपोत नोंदणी करताना ग्राहकांकडून 200 रुपये शुल्क आकारले जाते। गाव पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पमध्ये 210 रुपये शुल्क निश्चित असताना त्यासाठी 250 रुपये आकारले जात आहेत। ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एजंटांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होतीये। सवलतीच्या दरात एसटी प्रवास करायचा झाल्यास नागरिकांकडे नवीन एनसीएमसी कार्ड असणं बंधनकारक केलंय। त्यामुळे एसटी महामंडळाकडून फक्त 200 रुपये भरून ग्राहकांना नवीन कार्ड दिली जात आहेत। त्यामध्ये काही एजंट सुद्धा हे काम गावोगावी जाऊन करत आहेत। गावागावात सवलतीच्या दरात कार्ड काढण्यासाठी 210 रुपये घेणं आवश्यक आहे, मात्र अनेक ठिकाणी तब्बल 250 रुपये फी आकारली जाते। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। शासनानं निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे का घेतले जात आहेत याबाबत संबंधितांकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्यानं ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। वाढीव शुल्क आकारणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करून त्यांचा आयडी तात्काळ बंद करावं अशीही मागणी होतीये।